लाडके बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये आता नवीन अपडेट आलेले आहे आणि या अपडेटमध्येच आता तुम्ही डबल ई-के-वाय-सी करावी की नाही याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कोणी ई-के-वाय-सी डबल केली पाहिजे आणि कोणाला ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता डबल ई-के-वाय-सी कोणी करू नये. तर लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. या अगोदर तुम्ही ई-के-वाय-सी केलेली असेल त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक व त्याचबरोबर पती किंवा वडिलांच्या आधार कार्ड क्रमांकाने जर तुम्ही OTPद्वारे ई-के-वाय-सी तुमची केलेली असेल व त्या ई-के-वाय-सीमध्ये कुठल्याही प्रश्नांची उत्तरे तुमची चुकलेली नसतील, म्हणजे संपूर्ण उत्तरे बरोबर असतील, ई-के-वाय-सी बरोबर असेल, तर तुम्ही परत ई-के-वाय-सी करू नका. तर आता यामध्ये डबल ई-के-वाय-सी कोणी करावी. तर आता ज्या लाडक्या बहिणींनी पहिली ई-के-वाय-सी केलेली आहे परंतु काही चुका झाल्यात, म्हणजेच प्रश्न चुकले असतील किंवा आधार कार्ड क्रमांक चुकला असेल, तर अशा लाडक्या बहिणींनी आता परत ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही एडिट करू शकता. त्याचबरोबर आता दुसरा प्रश्न असा आहे की अजून ई-के-वाय-सी केलीच नाही, तर अशा लाडक्या बहिणींना आता ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे. तुम्हाला डायरेक्टली जायचं आहे, तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे, त्याचबरोबर पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन तुमची देखील ई-के-वाय-सी आता पूर्ण करून घ्यायची आहे. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर देखील करा.